त्या संबंधातल्या पाठपुराव्यासाठी मित्र पक्षांची साथ लाभत नाही. आम्ही बघा एक तर स्वतः अनिल अण्णा गोटे हे काफी आहेत, त्याच्यामध्ये मजबूत आहे. त्यांनी अजिबात निराश होण्याचं काम नाही. मी माझं अजून पूर्ण व्हायचं. कधी कधी काही लढाया हा एकटा माणूस लढत असतो आणि विजयी होतो. आम्ही पण लढतो, तेही लढतात. आणि मला पूर्ण खात्री आहे हे प्रकरण कोणाच्या बापाला दाबता येणार नाही. पण याच्यावर तुम्ही पंधरा तारखेपासून तो किशोर पाटील आणि अण्णा 6 तास बसले आणि इथे 15 तारखेपासून तो किशोर पाटील आणि अण्णा 6 तास बसले तरी दखल नाही. आपल्याला कळवलं लगेच ज्या खोलीमध्ये 102 नंबरच्या खोलीमध्ये एक फाईल 102 रुपये एका खोलीत सापडतात आणि त्यातून 10 कोटी रुपये बाहेर गेले. मी तुम्हाला सांगतो शासकीय विश्रामगृहातली 2 कोटीची खोली मला बघण्याचा मोह झाला म्हणून 2 नंबरी अनिल गोटे साहेबांना घेऊन आलो. तुमची खोली दाखवा आपण. ज्या खोलीच्या बाहेर त्यांनी जो आंदोलन केलं 7 तास कारवाई झाली. खरं म्हणजे पर्यटकांसाठी खुली केली पाहिजे. ही जी खोली आहे ना, भ्रष्टाचाराविरुद्ध ज्याला तिडीक आहे, राग आहे, असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही खोली एक पर्यटन केंद्र म्हणून सरकारनं किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे इकडे शेजारीच आहे. मी आता बोर्ड बघितला इथे. त्यांना इतक्या वर्षाने काम मिळालं महत्वाचं. त्यांनी काय केलं साहेब, असं असलं तरी गुन्हा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. म्हणजे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात फिरत आहेत. ते येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी जळगावला होतो, आता धुळ्यात पोहोचलो. आणि धुळ्यात पोहोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली, 102 नंबरची खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते आहे. 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात. ये अनिल अण्णा गोटे क्या है चीज? बोला आप सबको मालूम है अनिल अण्णा गोटे क्या चीज है. 102 नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल, रहस्यपट. धुळं सध्या प्रकाशात आहे ते अशा विचित्र गोष्टींमुळे. आत्ताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धात्रकांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना भेटवलं. सिंदखेड राजामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे, त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी
त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, म्हणून खोट्या गुन्ह्याकडे अशी कलम टाकली अशी आर्म्स ऍक्ट, हा ऍक्ट, तो ऍक्ट, सुरी सापडली, चाकू सापडली, हा रिव्हॉल्वर सापडलं. कालपर्यंत तुमच्या बरोबरच होते ना ते, आणि तुरुंगात पाठ. हा सत्तेचा गैरवापर. इकडले जे पोलीस प्रमुख आहेत देवरे धिवरे श्रीकांत धिवरे, त्यांना माझं विचारायचं आहे, ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 102 नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली नाही? आज घाईघाईने गुन्हा दाखल केल्याचं मला समजलं. सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृत पीएकडे 1.5-2 कोटी रुपयाची कॅश सापडते. त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली. 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते. जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुंगात टाकण्याच्या पर्यंत करत होतं. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकतो. मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं? किती जणांना तुरुंगात टाकलं? SIT स्थापन केली म्हणतात, ते SIT आहे कुठे? SIT चे प्रमुख कोण आहेत? SIT मध्ये कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? कालमर्यादा काय आहे? SIT हवी कशाला याच्यामध्ये? तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत. याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अनिल अण्णा गोटे. हे मुख्य विटनेस आहे. पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे. किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवताय? पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख जी तत्परता दाखवत आहे, हा सरळ सरळ या राज्यातला, या जिल्ह्यातला दहशतवाद आहे. राजकीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद. आणि ही मनमानी जी आहे ही जरी आज चालली असली तरी मी परत परत नेहमी सांगतो, हे सगळं राजकारण फार चंचल असतं. मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितोय, जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना, खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल खच्ची करू शकत नाही. आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना, माझ्यासारखे लोक आहेत, अण्णांसारखे लोक आहेत, अद्वै आबा हिरेला खोट्या प्रकरणात आमच्या अडकवलं. आम्ही सगळे यातून चावून सुलाखून बाहेर पडलेलो आहोत भट्टीत. आमच्यावरती याचा काही परिणाम होणार नाही. पण सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही त्रास देताय, सामान्य कार्यकर्त्याला, आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. 102 खोलीतलं प्रकरण आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. तसंच कामराज निकमचं सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललो माझ्याकडे. मी घेऊन चाललो, माझ्या हातात सगळी प्रकरणं आहेत. धुळ्यामधला प्रचंड भ्रष्टाचार, खरं म्हणजे त्याच्यावरती मी बोलणे, महापालिका असेल, प्रशासन असेल, PWD असेल, किती वेळा बोलायचं? काय कारवाया झाल्या? आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय, म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहेत. ही 2-1 कोटी जे सापडले, जर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर, अतुल सोनावणे होते, सगळे लोक होते, नरेंद्र परदेशी होते, नरेंद्र सगळे होते आमचे लोक, म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललंय या राज्यामध्ये. अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम आहे. विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे का म्हणणं? अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे. तिथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी, नजराणा
कोट्यवधी रुपये जमा होतात ठेकेदाराकडून का? त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी. खरं म्हणजे ही काळी कृत्य उघड करा. त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय, हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी ही एस्टिमेट कमिटी आहे आणि तिथेच कुंपण शेत खात आहे. बरं, हे महाशय कोण आहेत चेअरमन? तर एकनाथ शिंदे गटाचे, एसएनसी गटाचे आमदार. त्यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होतेच. ते का गेले? त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात. म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच आहे. त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का? अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला, विधिमंडळात पोहोचला. विधानसभेचे अध्यक्ष काय करतात? मी भ्रष्टाचार विधिमंडळात देऊ देणार नाही. अहो, तुमच्या खुर्चीखाली भ्रष्टाचार सुरू. तुम्ही भ्रष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवलेलं आहे. तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाहीये. पण आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. 102 खोलीचं रहस्य पूर्णपणे आम्ही उघड करू. आमच्याकडे पूर्ण माहिती आहे ह्याच्यामध्ये. जालना कांडामध्ये जालन्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहिती आहे, ते अण्णा नाही माहिती. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणता ना अण्णा एकटे आहेत, मग आपण या- अजिबात नाही. अण्णा अजिबात एकटे नाही, ते एकटे पडणार नाहीत. अख्खी शिवसेना बघा, हा बरोबर आहे का, तो बरोबर. त्यांची ताकद काय आता? तोळा माशाची ताकद. शिवसेनेसारखा आजही विरोधी पक्षातला ताकदीचा पक्ष, त्या पक्षाचे ते नेते आहेत. साहेब, असं